बायोमीच्या आधारे शेतकऱ्याने अर्धा एकर खरबुजातून घेतले 2.5 लाखापर्यंतचं उत्पन्न, तर पेरू उत्पादनातून घेतलंय 6.5 लाखाचं उत्पन्न। लोणारवाडी तालुका दौंड येथील शेतकरी संपत हिवरकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत पाण्याची कमतरता असतानाही पेरू आणि खरबूज पिकाच्या लागवडीतून 7,80,000 रुपयाचा खर्च वजा जाता उत्पन्न मिळवलंय। पाण्याचे योग्य नियोजन, बायोमीचे मार्गदर्शन आणि बायोमीचे प्रोडक्ट्स हे त्यांच्यासाठी वरदान ठरलेत। गेल्या अनेक वर्षापासून उत्पादन खर्चामुळे त्रस्त असलेल्या हिवरकर यांना यंदा सर्व शेती बायोमीचे मार्गदर्शन आणि 100% बायोमीची उत्पादने वापरून केली आहे। खरबुजाच्या अर्ध्या एकरातून केवळ 20,000 रुपयांचा खर्च करून 9 टन मालातून 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न त्यांनी काढलंय। यामध्ये त्यांना 2 लाखाहून अधिक खर्च वजा जाता निव्वळ नफा झालाय। फोटोफास्ट, फास्टोफास्ट, पॅसेलोमायसिस, रूट स्पेशल, BVM आणि सायझर हे बायोमीचे प्रोडक्ट्स त्यांनी पिकासाठी वापरलेत। यामुळे कुठल्याही प्रकारची कीड व रोग आढळून आली नाही आणि फळाची साईज आणि चकाकीही चांगली राहिल्याचं ते सांगतायत। तर मागील वर्षी हाच उत्पादन खर्च 80,000 रुपयांपर्यंत गेल्याचंही हिवरकर सांगतायत। पहिल्या तोड्याला 40 कॅरेट बाजारात नेल्यावर 25चा दर किलो मागे मिळाला, तर शेवटच्या तोड्यापर्यंत तोच ₹25चा रेट मिळाला। त्यानंतर जेव्हा माल बाजारात नेला, माझ्या मालाच्या खरेदीनंतरच इतर मालांची खरेदी झाली। बायोमीमुळे बाजारात मालाचा दर्जा आणि शेतकरी म्हणून माझी किंमतही वाढली, याचा मला अभिमान असल्याचं हिवरकर सांगतायत। यापुढेही बायोमीशिवाय काहीच वापरायचं नाही असं मी ठरवलंय। तर रासायनिक खतांची आणि रासायनिक औषधांची गरज कमी झाल्याचंही ते नमूद करतायत। अशा प्रकारे पिकांचे योग्य नियोजन आणि मार्गदर्शन मिळालं तर कुठलाही शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो आणि खाणाऱ्यालाही विषमुक्त फळं देता आली। यामुळे बायोमीच्या डॉक्टर प्रफुल्ल गाडगे यांचे हिवरकर यांनी आभार मानलेत। डॉक्टर प्रफुल्ल गाडगे यांच्या कृषी रसायने कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊ शकता आणि बायोमीचे जैविक रसायने आणि खते वापरून आपल्या शेतीचा पोत सुधारू शकता आणि भरघोस उत्पन्न मिळवू शकता। बायोमीच्या विषमुक्त शेती अभियान आणि कृषी साक्षरता अभियानात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी बायोमी कंपनीच्या 9559195005 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करू शकता। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।